वॉटरफॉल सुद्धा दिसतोय मला प्रत्यक्ष, तो पण वाहताना. नेक्स्ट लेवल व्ह्यू आहे, नेक्स्ट लेवल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, व्लॉगची सुरुवात आज होते संध्याकाळी काहीतरी 6 वाजता, 6 नाही 5:56 झालेत आता. सो व्लॉगची सुरुवात झालीच आहे. आणि माझ्या मागे बघू शकता तुम्ही पूर्ण झाडी आहे. आणि ह्या बाजूला एकदा बघा, समोर व्ह्यू चेक करा एकदा, काय व्ह्यू आहे यार खरोखर. तर हाच व्ह्यू बघायला मी आज चाललो आहे इथे समोर डोंगरावर. आणि ह्या बाजूला पण काही डोंगर आहेत, पूर्ण डोंगर रांग आहे. तर चला मग हा व्ह्यू आपण आता इथनं वरनं बघू. तर माझ्यासोबत कोणच नाही आहे, मी एकटाच चाललो आहे सोलो. विकास वगैरेंना फोन केला होता, पण ते काय थोडे कामात आहेत. कामात नाही आहेत, आलशी आहे विकास खरा म्हणजे बघायला गेलो तर. त्याला बोललो मी चल येतो का, नाही रे झोपलो आहे रे. अरे भाई मग मर तिथंच. वा, आणि हे बघा समोर खतरनाक व्ह्यू आहे यार खरोखर, खूपच भारी. तर चला मग जाऊ पण पुढे. आणि सकाळपासून तर पाऊसच पडत होता, आज संध्याकाळी कुठेतरी पाऊस थांबला म्हणून बाहेर निघलो मी. आज अख्खा दिवस घरामध्येच होता, गेम खेळलो बस, बाकी काय नाही. आणि इकडे समोर शेतं वगैरे आहेत आणि काही लोक शेतांमध्ये भात वगैरे पेरत आहे. व्ह्यू चेक करा एकदा. हो एक नंबर. गावाकडे हा व्ह्यू बघायला ना खूप मजा येते, ते पण पावसाळ्यामध्ये. आणि या बाजूला एक तलाव आहे छोटासा आहे, पण ते खूप लवकर भरलं आहे. हे बघा, पण पूर्ण दाखवतो पुढून. हा व्ह्यू बघा एकदा यार, खूप सुंदर व्ह्यू आहे यार खरोखर, खूप भारी. अरे भाई हे बघा, पूर्ण तलाव भरला आहे. आम्ही जेव्हा छोटे होतो ना मराठी शाळेमध्ये, तेव्हा इथे यायचो आंघोळ करायला. म्हणजे सुट्टी असो किंवा शाळेमधून पण कधी कधी यायचो. तर सरांनी जाम मारलं होतं आम्हाला जेव्हा इथे आलो होतो. आणि त्यांना समजलं होतं की पोरं गेलेत तळ्यावर आंघोळ करायला शाळेत असताना. भाई चला मग थोडा सिनेमॅटिक एन्जॉय करा, भेटू आपण डायरेक्ट वर. फायनली मी डोंगरावर चढलो आहे आणि धावत चढलो आहे. त्याच्यामुळे भाई थोडा दम लागला. ठीक आहे, तर ठीक आहे, हां ओके. तर समोरचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला, खूप सुंदर व्ह्यू आहे. खूप म्हणजे असा व्ह्यू तुम्ही बघितलाच नसेल, कुठे बघितला असेल पण हा समोरचा व्ह्यू एक नंबर. आणि ह्या बाजूला वॉटरफॉल सुद्धा दिसतोय मला प्रत्यक्ष, तो पण वाहताना. भाई नेक्स्ट लेवल, एकदा चेक करा. हा बघा समोर कोहोज किल्ला, आणि हा व्ह्यू बघा यार खरोखर जाम भारी दिसतोय रे व्ह्यू. ह्या बाजूला बघा, इकडे पाऊस आलाय मध्ये. आणि इकडे बघा समोर बघा ढग वगैरे कसे दिसत आहेत. रे शिट, या बाजूला बघा, बाप रे बाप काय व्ह्यू आहे खरोखर. आज तर मिस नाही केला मी हा व्ह्यू. विकास वगैरे यांनी केला मिस. त्यांना बोललो होतो मी इतक्यात की या तुम्ही, पण नाही, ते नाही आले.
पण हा व्ह्यू मित्रांनो खरोखर सह्याद्री बघा, सह्याद्रीच्या पूर्ण रांगा यार, एक नंबर. आणि कोहोस किल्ल्यावर तर बघा तुम्ही ढग कसे उतरले होते, आता चाललेत या बाजूला. आणि धबधबा वॉटरफॉल इथे तुम्हाला मी सिनेमॅटिकमध्ये झूम करून दाखवेन. आणि इकडे खाली बघा शेतं वगैरे या बाजूला, इकडे आमचं गाव. नेक्स्ट लेवल यार, नेक्स्ट लेवल. माझी बोबडी बोलते भाई, एवढा दम लागला मला, कारण की मी पूर्ण धावत चढलो आहे ही डोंगर. का तर ह्या एका व्ह्यूसाठी भाई. नेक्स्ट लेवल व्ह्यू आहे, नेक्स्ट लेवल खरोखर जामच भारी यार. आपल्या महाराष्ट्रामध्ये ना हे असे व्ह्यू तुम्हाला जिथे सह्याद्री म्हणजे डोंगर किल्ले गड किल्ले वगैरे असतील ना, तिथे बघायला तुम्हाला 100% भेटेल यार. आपला महाराष्ट्र म्हणजे मान्सूनमध्ये तर बघण्यासारखा असतो रे खरोखर. खूप सुंदर व्ह्यू असतो भाई, नेक्स्ट लेवल. हा भाई यार, चला या बाजूला दाखवतो तुम्हाला आता काय. इकडे पण बघू, तुम्हाला दाखवतो मी. आपण डायरेक्ट टॉपवरती आहेत डोंगराच्या. यार खरोखर हा व्ह्यू बघण्यासाठी ना खूप मजा येते. बघा ना यार, किती सुंदर दिसतोय नजारा. खाली तलाव पण आहे. तलाव जे काय भरले आहे बहुतेक 2 दिवसामध्ये भरला असेल सॉरी. नेक्स्ट लेवल. या इकडे पण आहेत डोंगर रांगा, पण थोड्या ढगाने झाकल्यात त्या. बघा ना यार, काय व्ह्यू दिसतोय हा. सुट्टी असल्यावर ना अशी व्ह्यू बघायला तुम्ही बाहेर निघा. सॅटर्डे संडे एकदम मजा येते. अख्ख्या आठवड्याची तुम्ही जेवढे पण कामं काही करता, स्ट्रेस असो किंवा काही असो, अशा ठिकाणी आले ना की पूर्ण निघून जाते यार. एक नंबर सीन आहे भाई, एक नंबर. सकाळपासून वाट बघत होतो मी, सकाळपासून की हा व्ह्यू मी बघेनच संध्याकाळी. फायनली मी तो व्ह्यू आता बघतो आहे आणि एन्जॉय करतो आहे एकटाच. सोबत तर कोणी नाही आहे, बस अकेला थकेला. आज तर जाणार होतो इथे कोहोस किल्ल्यावर, पण पाऊस जास्त असल्यामुळे जमलं नाही जायला. पण बघू नेक्स्ट सॅटर्डे किंवा संडे. उद्या तर संडेच आहे, पण बघू आपण ट्राय तर नाही जायचं. जाऊ तर मित्रांसोबत जाऊ. वरनं पण बघायला पूर्ण झाकलेला असेल मित्रांनो, पूर्ण झाकलेला असेल कोहोस किल्ला. आणि आपण वरती असू तो समोरचा व्ह्यू काय भारी दिसेल तुम्ही इमॅजिन करा यार. खरोखर जर तुम्हाला कोहोस किल्ल्यावर जायचं असेल ना तर नक्कीच मला तुम्ही मेसेज करा इंस्टावरती. पथू ब्लॉग्स 16 म्हणून असेल, समजेल तुम्हाला. जाऊ आपण इथे गडावर. खाली इथे घरं पण आहेत, म्हणजे एकच घर आहे जे शेतावर राहतात इथे. समोर पण खूप छान आणि सुंदर व्ह्यू आहे. चला तोपर्यंत बघा तुम्ही सिनेमॅटिक दाखवतो तुम्हाला एक सुंदर असा. ठीक आहे, एन्जॉय. तर मित्रांनो, आपला ब्लॉग कसा वाटला तुम्हाला? जर नक्कीच आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटू तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि आता थोड्याला बसतो मी आणि थोड्या रील्स शूट करतो आहे, ज्या तुम्हाला इन्स्टा पेजवरती माझ्या बघायला मिळतील. तर चला मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि एकदा व्ह्यू चेक करा. समोर कोहोस किल्ला आणि हा सुंदर व्ह्यू.
तर चला मग भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.